त्रास देतात. आज आउट ऑफ द ब्लू ह्या मंदिरात कसे पोहोचले ते? नुसते आले नाही तर ते तुला आणि मम्मांना किती वाईट बोलले शी बाबा. ए तू गप्प बस का? तुला काय गरज होती मध्ये पडण्याची आमच्या? तू का मला वर बोलायला दिलं नाहीस? आज बोलून बोलून त्या मणीचे कपडे फाडले असते मी. सुजित, कपडे त्या मणीचे नाही तुझे आणि डॅडचे फाटले असते. वॉर्डनने सगळ्यांसमोर सांगितलं असतं मणी सरपोतदारांचा मुलगा आहे तर केवढ्याला पडलं असतं सगळं. एका सेकंदात मीडियापर्यंत बातमी पोहोचली असती. डॅडचं करिअर, डॅडची इमेज संपुष्टात आली असती. कळतंय का तुला? जरा विचार कर रे प्लीज. आणि माझ्यावर भडकू नकोस हा. थँक्स. पॉइंट आहे. थँक्स फॉर सिच्युएशन ज्या पद्धतीने तू हँडल केलीस त्यासाठी. मॉम, आपण सुद्धा आता उगाच चिडचिड नको करायला. चिडचिड करून आपण आपलंच बीपी वाढवून घेऊ. सो तू पण शांत हो. मी शांत नाही होणार. मला शांत व्हायला सांगू नकोस हं? मी शांत होणार नाही. सुजित, आज तुम्हाला दोघांना मी अपत्य प्राप्तीसाठी आणि आपल्या घराण्याला वंश मिळावा ह्यासाठी पूजा करायला आले होते इकडे. त्या बाईने पूजा उधळून लावली सगळी. आणि तिचा तो नवरस मुलगा कसा आईच्या बाजूने भांडला बघितलास ना तू? कसा तुझ्या अंगावर धावून आला? घरात असताना आधी त्या मणीची हिंमत होती का तुझ्या नजरेला नजर देऊन बोलायची? नाही, माझ्या सोन्यासारख्या संसारात मी मणी आणि वॉर्डनला विष कालवून देणार नाही. मी नाटकं नाही त्यांची सहन करणार. सुजित, काहीतरी कर आणि त्यांचा बंदोबस्त कर, नाहीतर ते आपल्याला संपवतील. आणि सगळ्यात आधी वॉर्डनचा बंदोबस्त कर. बाईची लाज तिचं नाव आणि चारित्र्य असतं. तिच्या नावाला आणि चारित्र्याला धक्का लागेल असं काहीतरी कर. तिला असा धडा शिकव की जिथे जाईल तिथे रस्त्यावर लोक थुंकले पाहिजे तिला बघून. तिला मान खाली घालायला लागली पाहिजे. सरपोतदारांचं नाव जरी ऐकलं ना तरी चळाचळा थरथरायला हवी ती. आचम्य श्री गणेशान पाणी प्यायचंय. श्री गणेशान ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. या इथे पूजा संपन्न झाली आहे. देवाच्या पाया पडा, देवीच्या पाया पडा आणि आईच्या पाया पडा आणि आपण घरी जाऊ शकता. अखंड सामग्री इच्छित मनोकामना सफल. सुखेरा. मॅडम प्लीज मला सगळं सत्य नीट ऐकायचंय. तुम्ही मगाशी जे बोललात ते मला एकदा व्यवस्थित सांगा प्लीज. सत्य, सगळं सत्य सांगते. तुझ्या जन्माचं सत्य तुला कळायला हवं. तुझे गैरसमज दूर व्हायला हवे. तुझी आणि तुझ्या आईची ताटातूट कोणी आणि कशी केली तुला कळायला हवं. फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांत राहा.
मी आणि सरपोतदार आम्ही भेटत होतो. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मला दिवस गेले. आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. पण सरपोतदार त्यांना श्रीमंत मुलीशी लग्न करायचं होतं. श्रीमंत मुलगी म्हणजे शालिनी. त्यावेळी मी तुला हॉस्पिटलमध्ये जन्मात येत होते आणि सरपोतदारांनी आयाच्या मदतीने माझ्या पळवून नेलं. देव माझ्याच बाबतीत इतका निष्ठुर का झालाय की त्याने आता माझं बाळही माझ्यापासून हिरावून घेतलं. मला सांगितलं की तू फार जन्माला आलाय म्हणून. तुला स्वतःच्या घरात ठेवलं तर मी एक आश्रितासारखं तुझ्यावर उपकाराचं ओझ लादलं. खरं तर ते उपकार नव्हते, बापाचं कर्तव्य होतं ते. अरे एवढा लहान होत असतं तेव्हा मी तुला घरी आणलं आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं तुला आसरा द्यायचा. मी ठीक आहे. मी मित्र सांगितलं त्रास करून घेऊ नको म्हणे. प्लीज म्हणे शांत हो ना प्लीज. प्लीज आत्ता माझ्याशी कुठे काही बोलू नका. मला काही कळत नाही. मेंदू काम करत नाही. ब्लँक झालोय मी. मी समजू शकते म्हणे. मला कळतं रे, पण तुला आरामाची गरज आहे म्हणे. तुला शांततेची गरज आहे. तू माझ्याबरोबर थोडे दिवस हॉस्टेलला ये ना. तुला खरोखर तिकडे शांतता मिळेल, तुला आराम मिळेल. हा म्हणे बघ ना म्हणे सर वॉर्डन मॅडम काहीतरी विचारतायत.